आज पहिला शुक्रवार आहे आणि येशूच्या हृदयाचा आज आपण दिवस साजरा करतो आणि त्यावर आधारित बिशपाने मला सांगितलं की आज पहिला शुक्रवार आहे, हृदयाचा येशूच्या हृदयाचा दिवस आज आहे आणि म्हणून त्यावर आधारित पोप महाशयांचं जे परिपत्रक आहे त्यावर मला बोलायचं आहे. आणि खरोखर सुंदर दिवस आणि तो टॉपिक सुद्धा एकदम उचित आहे आजच्या दिवसासाठी. तर आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपल्या पॅरिसच्या वतीने मी आपले आर्चबिशप फेलिक्स यांचं स्वागत करत आहे. वेलकम. अच्छा, तर सगळ्यांना तुम्हाला मी नमस्ते करतो. नमस्तेचा अर्थ तुमच्या पुढे मी नतमस्तक होतो, कारण तुम्ही सुद्धा देवाचे निवडलेले आहात. आणि रॉयने सांगितल्याप्रमाणे यश मला जिथं लोक आहेत त्यांच्या मध्ये जायचं आहे, त्याच्यासाठी मला दीक्षा दिली होती. आणि जिथं जिथं मला ही संधी मिळते तेव्हा मी माझं भाग्य समजतो. तर आता हा जो विषय फादर रॉयने सांगितला, पहिला मी तो घेतला, पण त्या विषयासाठी थोडासा वेळ लागेल, कारण ते जवळजवळ 50 पानांचं पत्र आहे. पोप फ्रान्सिस यांनी साधारण 1 महिना झाला संत मारी आलोपॉक ही एक सिस्टर होती फ्रान्समध्ये, पार्लेमोनियाल म्हणून त्या गावाचं नाव, आणि तिथे ती सिस्टर होती. आणि तिथे तिला प्रभू येशूने त्याचं हृदय दाखवलं. आणि हृदय हे प्रेमाचं घर असतं. सगळं आपलं जे प्रेम आपण दुसऱ्यावर करत असतो, आई मुलांवर किंवा पती पत्नीवर, मित्र किंवा कोणी आपला सोयरा सुद्धा नाही अशावर सुद्धा आपण प्रेम करतो, ख्रिस्ती माणसं. आणि ख्रिस्ताने आपल्याला तसं शिकवलंय. आणि जेव्हा ते प्रेम करतो त्याचा उगम आपल्या हृदयात असतो. आणि म्हणून प्रभू येशूने संत मेरी आलोपॉक हिला ही प्रार्थना करीत असताना जेव्हा त्याचं हृदय दाखवलं आणि सांगितलं की तुला दिसते का, पण म्हणतो ती प्रेमाची जळती भट्टी होती. इतकं प्रेम ते सामर्थ्यशाली होतं की जणू काही तिला हृदय जणू काही पेटलं आहे असं वाटलं. पेटलं आहे म्हणजे त्याला किती कळकळ वाटत होती, त्याचं सगळ्यांवर प्रेम होतं. आणि मग तिने एका फादरला विचारलं, जेजुईट फादर होते, आणि जेजुईट फादरनं विचारलं हे असं असं मी बघितलं, हे खरं असेल का, माझ्या डोक्यात काहीतरी विचार आला आहे, कल्पना आली आहे. तेव्हा जेजुईट फादरने तिला चांगलं मार्गदर्शन केलं. आणि तेव्हापासून जास्त, अगोदर थोडी होतीच ती भक्ती, पण जास्त भक्ती प्रभू येशूच्या हृदयाची झाली. आणि वसईला आपण बघतो प्रत्येक जवळजवळ ख्रिस्ती घरामध्ये राजपीठ असते, आपण म्हणतो त्याला राजपीठ, जिथे येशूच्या हृदयाचे चित्र आणि मरियेच्या हृदयाचे चित्र, तिचं निर्मळ हृदय आणि येशूचं जणू काही जळते अशी भट्टी प्रेमाची. आणि अशा प्रकारे मग सगळीकडे त्या भक्तीचा प्रसार झाला. आणि वसईचं भाग्य असं की आपण सुद्धा प्रभू येशूला समर्पण करीत असतो. विशेष करून महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपलं कुटुंब आपण समर्पित करीत असतो. हे देवा, या कुटुंबावर राज्य तुझं, असं घरातील वडीलधारी माणसं सुद्धा हात जोडून बोलत असतात. आणि हे जे ही जी भक्ती आहे ते आपले पोप फ्रान्सिस, ते सुद्धा एक जेजुईट आहे. आणि जेजुईट फादरांनी जगामध्ये जिथे जिथे ते असतात तिथे त्यांनी ही भक्ती पसरवली आहे. तेव्हा पोपने त्याच्यावर एक पत्रक लिहिलं, सुंदर असं पत्रक. आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी सांगितलं
की आपण जी देवाची भक्ती करीत असतो ती आपलं जे वास्तव आहे, रोजचं जीवन आहे. मी आलो किती तुम्ही माझ्या पुढे आलात आणि माझ्या हातून परमेश्वराचा आशीर्वाद घेतला. आणि प्रभू येशू म्हणाला की अहो कष्टी आणि भाराक्रांत माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. मग आपण सगळे काय शोधतो? हा विसावा शोधतो. मी तोंडावर बघितलं प्रत्येक व्यक्तीच्या नुकता कष्टी आणि भाराक्रांत वाटले. काहीने बोलून पण दाखवलं की माझं असं असं आहे, माझं असं असं आहे. माझं एक 5 सेकंद 10 सेकंद, कारण मी इथे बोलायला आलो आहे म्हणून मी जास्त वेळ तिथे थांबलो नाही. परंतु हे कष्टी आणि भाराक्रांत हे कुणाकडे जाणार? कुठे विसावा मिळणार? आम्हाला कुठे विसावा मिळणार? म्हणून त्याने हे हृदय दाखवलं होतं. आणि पोप फ्रान्सिस यांनी एक पत्रक लिहिताना आजची काय परिस्थिती आहे, आजचे रोजचं जीवन कसं आहे, लोकांचं वास्तव काय आहे आमचं, त्याला धरून त्याने ते पत्रक की प्रार्थना म्हणजे नुसती फक्त देवाची भक्तीच नाही करायची, तर त्याला जोड आपल्या सत्कार्याची, सदाचरणाची असली पाहिजे. आणि म्हणून मी आज बोलणार आहे थोडासा. ते आपण हा महिन्याचा पहिला शुक्रवार, आपण आगमन काळाच्या पहिल्या सप्ताहामध्ये आहोत. आणि पण आमचं जीवन काय? आता इतका मोठा समुदाय असेल एवढी मला कल्पना नव्हती. मला वाटलं असतील एक 25-30 जण, पण तुम्ही किती बहुसंख्येने आले आहेत आणि मला बोलले. त्याने आयोजित केला आहे कार्यक्रम. त्यांनी सांगितलं की बऱ्याचशा जणांनी रजा घेऊन इथं आले, सुट्टी घेऊन आली. पण सुट्टी कदाचित ते कुठे कामाला असतील तिथून, पण तुम्ही सगळेच जण तसं बघायला की तर सुट्टी घेऊन आले. घरात काही काम नसते का? पण आपल्याला वाटते की जो कामाला जातो, बस पकडतो किंवा काय वाहन घेऊन आणि मग ट्रेन पकडतो, ऑफिसात जातो किंवा कुठे मजुरी करतो, तेच मजुरी करतात, तेच नोकरी करतात. पण घरामध्ये तुम्ही काय कमी कामं करता? आणि ते जीवन तेवढं सोपं नाही घरामधलं. तुम्हाला सगळं सांभाळून घ्यायला लागते. त्याच्यामध्ये किती तुमच्या डोक्यामध्ये विचार असतात, व्याप असतात, जणू काही चिंता असते. मग हे ह्याच्यावर कांबळ टाकायची म्हणजे ब्लँकेट टाकायचं न, ते नाही असं आपण मानतो आणि मग देवाची भक्ती करतात. पण पोप सांगतात ते वास्तव खरं आहे, ते झाकून नाही ठेवायचं. त्याच्यातून कशी वाट काढायची हे शिकण्यासाठी आपण परमेश्वराकडे आणि प्रभू येशू आपल्यासाठी थांबलेला असतो. मग त्याचा शब्द हे सगळं आपल्याला मग जणू काही आपलं जीवन तरतरीत करते, नवीन करते. जादू नाही ती. मी ते बोलेन थोडंसं प्रवचनामध्ये आजच्या विषयाला धरून. आजची जी वाचनं आहेत, यशाया पुस्तकातलं पहिलं वाचन आणि वास्तव आपण खूप सांगतात की देवाकडे जेव्हा येतो तेव्हा वास्तव घेऊन यायचं. ओके, माझ्या चिंता आहेत, माझ्या काही मागण्या आहेत, माझ्या काही कल्पना आहेत, माझी इच्छा आहेत,
पण माझ्यावर हे असं ओझं आहे, हे ओझं, हे ओझं, हे ओझं, हे लपून नाही ठेवायचं. पण ते बदलण्यासाठी मी काय करू शकते, मी काय करू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला प्रभू शक्ती आणि प्रेरणा देत असतो. आणि म्हणून मी सांगितलं ते त्याच्यावर ब्लँकेट टाकून झाकून नाही ठेवायचं. तर मी सांगितलं की आज हा आगमन काळातला पहिला सप्ताह, शुक्रवार आणि 6 तारीख. गेल्या रविवारी पहिला रविवार आपण आगमन काळातला साजरा केला. पण झालाय काय, प्रत्येक वर्षी आगमन काळ येतो किंवा प्रायश्चित्त काळ येतो किंवा ख्रिसमसचा काळ येतो, नाताळ काळ किंवा ईस्टरचा काळ येतो आणि वर्ष भरून जातात. चला चोपडी बाजूला ठेवून दुसरं वर्ष. पण काय बदल घडतो का माझा? पोप फ्रान्सिस सांगतात जरा प्रश्न विचारा. हे असंच ओझं वाहत जीवन कणत कणत लंगत पांगत जीवन जगायचं का? मग तसं असेल तर मग धर्माचा काय फायदा आहे? मग देवाकडे कशाला यायचं? अशा प्रकारचे मग प्रश्न निर्माण होतात आपल्या मनामध्ये. पण आपण जो धर्म पाळतो तो नक्की कसा पाळायला पाहिजे? प्रभूच्या हृदयाची आपण भक्ती करतो ती कशी करायला पाहिजे, हे त्या परिपत्रकामध्ये पोप आपल्याला शिकवतो. तर आता मी सांगितल्याप्रमाणे मी वेळ जर असता आणि शक्य जर असतं तर मी प्रश्न विचारायला सुरुवात केली असती. तर मला जरा लोकांशी बोलणं आवडतं. नाहीतर मी एका पातळीवर बोलत राहणार आणि तुम्ही दुसऱ्या पातळीवर विचार करत राहणार. बिशपला नक्की काय सांगायचं, आम्ही इथे कशाला आलो? तर तुम्हाला मी प्रश्न विचारले, हे जग जसं आहे, आता तुम्ही सांगाल नाही मी वर्तमानपत्र वाचत, आय डोंट रीड न्यूजपेपर्स, असं काही जण सांगतील. त्याला वर्तमानपत्र वाचायला पाहिजे असं नाही. तुम्हाला जग, तुम्ही जिथं आहात, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही जगता, तिथे तुम्हाला काय वाटते? सगळं काही व्यवस्थित आहे का? मान आलं होतं काही नाही. बरं, आता आपलं गाव सोडा थोडस. तुम्ही मत द्यायला गेले असते, नवीन सरकार पण आलं, काल त्यांनी कारभार पण सुरू केला. पण त्याचं आणि तुमचं काय सोयरं सुद्धा आहे की नाही का? ते बघतील, मी माझे, किंवा हताश होतो, हतबल होतो, निराश होतो, किंवा आपण अति उत्साहात, अति आनंदात असतो. हे जगातील आहे, हे शाश्वत नाही. पण शाश्वताशी त्याचा संबंध आहे की नाही? असणारच आहे. आणि म्हणून आपण आता थोडंसं समजून घेऊ की आता मी आगमन काळात आलो. देवळात फादर सांगतात आगमन काळातील हा पहिला रविवार आहे, आगमन काळातील हा पहिला सप्ताहाचा पहिला शुक्रवार आहे वगैरे सगळं बोलतात. पण त्याचा माझ्या वास्तवाशी काय संबंध आहे? माझ्या रोजच्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे का? इथे काय ते बोललं जातं, ऐकलं जातं, अंतरावरून देवाच्या शब्दाची घोषणा होते, फादर मिसा करतात, आम्ही रोज येतो आणि ऐकतो सुद्धा. पण बाहेरच्या लोकांना ते गेलं आता दुसऱ्या दिवशी आलं, ते गेलं तिसऱ्या दिवशी, राट काढलं असं चालू राहतं. आगमन हा जो ऍडव्हंट हा शब्द आहे, आद्वेंतुस,
लॅटिनमधून आलेला शब्द. आता मी थोडासा उपासनेवर येतो की उपासना जी असते देवळामध्ये त्याचा आणि माझ्या जीवनाचा काहीतरी संबंध आहे का? आता काही लोक सांगतात, आता फादर सांगतात आला नाही तर तू नरकात जाशील म्हणून मी येतो, किंवा फादर सांगतात आल्यावर तुला खूप कृपा मिळेल म्हणून मी येते. पण संबंध काय आहे नक्की? घनिष्ठ संबंध आहे, पण हे आम्हाला समजत नाही. आम्हाला कोणी ते समजून सांगत नाही. आम्ही कधी कधी समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. आणि रिपिटेशन जसं असते, भूकंपट्टी जशी असते, तसं आपण उपासना सुद्धा डे आफ्टर डे, वीक आफ्टर वीक, रविवार आफ्टर रविवार आपण येतो जातो. आणि मग आपण विचार करून केलंच पाहिजे का देवळात, कुठेतरी लांब उभा राहायचं, किंवा असलो तरी आपलं लक्ष दुसऱ्या कुठेतरी असते. कधी कधी आपण कुठल्या तरी चिंतेमध्ये गुंग झालेलो असतो. सगळं चालू आहे. तेव्हा आज मी थोडंसं उघड करून सांगण्याचं, तुम्हाला खोड करून सांगण्याचा प्रयत्न करतो की जी उपासना आहे, हा शब्द सुद्धा उपासनेला, लिटर्जी ज्याला म्हणतो, तो ग्रीक भाषेतून आलेला शब्द लायटुर्गिया, म्हणजे आमचं जे वास्तव आहे त्याच्यात देव कुठे आहे, किंवा देव जिथे आहे त्याच्यामध्ये आमचं जीवन कुठे दिसतं. म्हणजे लोकांशिवाय आपण उपासना करू शकत नाही. आपण सगळे एकत्र असल्याशिवाय उपासना होऊ शकत नाही. आणि अर्थात परमेश्वर तर पहिला पाहिजे. आपली नुसती लोकांनी भेटायचं त्याला उपासना नाही बोलू. त्याच्यात परमेश्वराची उपस्थिती ही अपरिहार्य अशी असली पाहिजे, आणि असते. आणि म्हणून आपण ती उपासना साजरी करीत असतो. पण उपासना ही लोकांच्या डोकीवरून जाता कामा नये, तर लोकांच्या हृदयाला भिडली पाहिजे. जो शब्द मी ऐकतो तो माझ्या काळजातून जणू काही गेला पाहिजे. कारण तो देव बोलतो, पण तो समजून कसा घ्यायचा आजच्या माझ्या परिस्थितीमध्ये, ती उपासना असते. म्हणून उपासना ही मी सांगितलं लोकांशिवाय होत नाही. आपण भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतो की पंचेंद्रिय येतात, आणि ते खरं आहे की 5 इंद्रिय आहेत आपली. आपल्याला आवाज ऐकता आला पाहिजे असं वाटते. तर एक बाई माझ्याकडे आली, तिच्या नवऱ्याला घेऊन, आणि सांगते याचा ऐकणं कमी कमी होत चाललेलं आहे, आता काही ऐकू येत. मोठी चिंता आहे तिची. आणि होता तिचा नवरा तिच्याबरोबर. मग ह्याच्यामध्ये कुठे देव मदत करील का, ना कशी करील, हा उपासनेचा भाग झाला पाहिजे. आणि आमचं उदाहरण आपण बघू आजच्या शुभवर्तमानामध्ये, नंतर मिसा करताना बघू. तर ही उपासना जी आहे ती जी पंचेंद्रिय आहे, की आपल्याला टेस्ट, चव, आपल्याला स्पर्श, आपल्या कानाला आवाज, नाकाला वास आला पाहिजे. तर ही 5 इंद्रिये देवळात जेव्हा आपण येतो तेव्हा त्यांना आपण देवाकडे पोहोचण्यासाठी त्याचा काय उपयोग करता येईल का, हा प्रश्न उपासनेमध्ये विचारला जातो. म्हणून आपण मधुर संगीत ऐकतो. त्याच्यामध्ये माणिकपूरची क्वायर, जी लोक गातात, आणि माणिकपूरची लोक जी तुम्ही गातात, मला नेहमीच आनंद होतो. कधी कधी सतार, हे ती अशी पेटी किंवा काय, हे सगळं कशासाठी, तर हे जे इंद्रिय आहे ऐकण्याचं,
ते माणसालाच नाही तर देवाला पण गोड वाटलं पाहिजे. आणि म्हणून ज्याला कळते तो संगीतात किती आवर्जून भाग घेत असतो. आणि एखाद्या दिवशी जर का सगळे ताल आणि सूर एकत्रित जर झाले तर आल्हाददायक अनुभव आल्यासारखं आपल्याला वाटते. त्याला काय मोठा संगीत करणारा माणूस पाहिजे असं नाही. प्रत्येक माणसाला ही देणगी देवाने दिलेली आहे. देव असं नाही सांगत तुझा आवाज गोड नाही, तू काय गाऊ नको इकडे, कधीच सांगणार नाही देव. तुमच्या परीने तुम्हाला जर साथ देता आली घ्यायलाच पाहिजे. आणि आवाजाचं हे पण त्याच्यामध्ये 5 इंद्रिय म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे नाक पण आहे, कान आहे, नाक आहे, डोळे आहेत, स्पर्श आहे. ही 5 इंद्रिय, ही 5ही इंद्रिय अशा प्रकारे त्यांचा मेळ बसवायचा की त्यामुळे देवाकडे पोहोचण्यासाठी आपल्याला उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणून आपण सांगत असतो, फादर सांगत असतात की सहभागी व्हा, भाग घ्या या उपासनेमध्ये. तुमचा पण सहभाग असला पाहिजे. आणि तशी उपासना विशेष करून मिसाची ख्रिस्त सभेने तयार केली. पण ती ख्रिस्ताच्या इच्छेला धरून तयार केली. ख्रिस्त स्वतः नाही बसला हे सगळं करायला, परंतु तो सांगून गेला. जेव्हा तो देवाचा पुत्र शरीरधारी झाला, मरीच्या पोटी जन्माला, 33 वर्ष त्याने माणूस म्हणून जगात काढली, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तो सांगून गेलेला. आणि त्या साच्यावर, नमुन्यावर जणू काही त्याची इच्छा प्रमाण मानून आपण ख्रिस्त सभेने त्या जबाबदाऱ्या ज्यांना त्यांना दिल्या, त्यांनी ही उपासना तयार केली. आता लक्षात घ्या की आपण ही उपासना नीट समजून घेतली पाहिजे. कारण हे खरं भांडार आहे आपल्या जीवनाचं. आपण जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो, हे ते बघत असतो, वाचन करीत असतो, व्याख्यान ऐकत असतो. पण देवळामध्ये जे भांडार आपल्याला खुलं करून दिलं जात असते, तिथं मात्र आपण बघ्याची भूमिका घेतो. बरोबर जास्त आपण सहभागी होत नसतो. आपल्याच गुंगीमध्ये, आपल्याच ह्याच्यामध्ये आपण गुंग झालेलो असतो. मी सांगितलं हे जे वर्ष असते उपासनेचं, ज्याला आपण आत्ताच सुरुवात केलेली आहे गेल्या रविवारपासून, तर थोडीशी तरी कल्पना आपण ख्रिस्ती माणसाने समजून घेतली पाहिजे. नाही ते फादरचं काम आहे. अरे फादरचं कसं सगळं काम? फादरचं काम करतील, पण माझं पण काहीतरी काम आहे. आणि आजची जर पिढी बघितली तर कितीतरी शिक्षणात पुढे गेलेली पिढी आहे आपली. पण आपण वापर करतो का त्याचा? विशेष करून माझा धर्म पाळण्यासाठी किंवा माझी श्रद्धा बळकट करण्यासाठी. आणि म्हणून उपासना वर्षाला आपण सुरुवात केली असं म्हटलं. पण किती जणांना माहिती आहे की उपासनेचे 2 भाग जे आहेत, एक म्हणजे प्रभू शब्द विधी आणि दुसरा त्याचा शरीराचा विधी, घ्या आणि खा. तर हे जे 2 भाग, ह्याच्यामध्ये जो पहिला भाग, हे 2 भाग म्हणजे मिसाचे 2 तुकडे नाही, ते मिसा एकच. पण किती सुंदर मिसा. खूप लोक मला सांगतात, आता मिसा सकाळी पहिलं देवळात गेल्याशिवाय बरं नाही वाटत. फार चांगली गोष्ट आहे.
परंतु नुसतं निष्क्रियपणे तेवढ्यात ना काही देव तुमच्यासाठी तिथे थांबलाय भेटायला. त्याला जे काय बोलायचं आहे ते तो बोलतो, तुम्ही ऐकत नाही, मी ऐकत नाही. तर त्यासाठी का नाही ऐकत, तर आपल्याला पुरेशी माहीत नसते. आणि मेजवानी तिकडे वाढलेली असते, पण एखाद्याच्या तोंडाला चवच नाही तर त्याला ते काहीतरी वाटते, त्याला काय त्याच्यात इंटरेस्ट नसतो. पण जेव्हा मला कळायला लागते की काय चाललंय, स्वर्ग पृथ्वीवर उतरलाय, खरं परमेश्वर अंतरावर उतरलाय, आणि तरी सुद्धा आम्हाला काहीच नाही वाटत त्याचं. आणि का नाही वाटत, तर आपण नीट समजून नाही घेतलं. आणि म्हणून समजून घेण्याची कुवत आपल्यामध्ये आली पाहिजे. काय मोठी PhD करायला पाहिजे, डॉक्टरेटचा अभ्यास करायला पाहिजे उपासना समजून घेण्यासाठी, त्याची काही गरज नाही. शाळेत न गेलेली व्यक्ती सुद्धा, माझी आजी एक दिवस सुद्धा शाळेत नाही गेली, पण त्यावेळच्या फादरांकडून पोर्तुगीज किंवा गोवन फादर, मोडकं तोडकं मराठी बोलणारे, थोडेसे इथे तिथे पोर्तुगीज शब्द, ही माझीच नाही कथा, ही इथे बसलेल्या कित्येकांची कथा आहे. तिने आत्मसात करून घेतली. आम्ही भावंड, 4 काका एका घरामध्ये, मोठं घर, परंतु आणि आजी आम्हाला समजून सांगत असे, मिसा काय, फादर कशाला ते हात धुतात, छोट्या गोष्टी, पण तिने ऐकून घेतल्या होत्या आणि ती आम्हाला सांगत असे, शिकवत असे. त्याच्यातून मला पुढे लागली. आणि आमच्या आज तरी आमची सगळी भावंड वगैरे देवळाला चिकटून आहेत. आणि उपासना ही अत्यंत जीवनाचा केंद्रबिंदू, त्याला आपण म्हणतो की मिसाची उपासना म्हणजे आपल्या जीवनाचा उगम आणि आपल्या जीवनाचा कळस आहे. The source and summit of my life as a Christian. आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी जेव्हा आपण सांगतो की आगमन काळ सुरू झाला, पण नक्की काय आगमन काळ? आता वरवरून कोण सांगेल, प्रश्न मी जर विचारला आणि काही नसता ते लोक सांगेल आगमन काळ म्हणजे आपण ख्रिसमसची तयारी करतो, एवढंच. आद्वेंतुस म्हणजे आगमन, पण आगमनापेक्षा मला अवतरणं हा शब्द चांगला वाटतो. आगमन म्हणजे माणूस मुंबईहून पाहुणा इकडे येतो, ते त्याचं आगमन झालं वसईमध्ये. पण परमेश्वर स्वर्गातून खाली येतो, ते त्याचं अवतरण झालं. मराठी शब्द, मी पण काय पंडित नाही तेवढा मराठीचा, माझी मातृभाषा आहे, प्रेम आहे मराठीवर. आपण वसईच्या लोकांनी, आमचे कवी आणि लेखक हे आमच्या माणिकपूरच्या भागात आहेत पहिल्यापासून. एक काय कवी आहे, काही आपले देवाघरी गेले, पण अध्याप आहे, लेखक आहे, मराठीचा अभिमान बाळगणारे आपण. पण जेव्हा आपण उपासना याच्याकडे वळतो तेव्हा खूप शब्द कमी पडतात. आपण कुठलाही शब्द कुठेही वापरत असतो. म्हणून मी मुद्दामून सांगितलं की आगमन त्याच्यापेक्षा अवतरणं, परमेश्वराचं पृथ्वीवर अवतरणं, त्याला आपण मग ख्रिसमस म्हणतो, नाताळ म्हणतो. आता आगमन काळ ही उपासना आपण सलग बघितली पाहिजे, इकडे करून नाही बघायची. की याच्यामध्ये 3 देवाचे येण्याचे भाग आहेत. परमेश्वर स्वर्गातून खाली येतो. पहिला तो येतो
मरियेच्या पोटी पवित्र आत्म्याच्या द्वारे मरिया गर्भ पावते. दिस इज द फर्स्ट कमिंग ऑफ जीसस. पण तेवढंच आहे का? नाही. तो जगाच्या अंती येणार आहे. आणि या दोन येण्यामध्ये एक झाला आहे, एक होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तो रोज येत असतो. साक्रामेंट. तीन येणी आहे त्याची. देवाची ख्रिस्तामध्ये येण्याची तीन येणी आहे. आणि आम्ही जेव्हा देवळात येतो तेव्हा हे तिन्ही साजरी होत असतात. कारण तो पहिला आला म्हणून त्याने सांगितलं की मी परत येणार आहे. मला सुंदर वाटते तेव्हा आपण तो शमरोनीचा दाखला, चांगला शमरोनी, द गुड समॅरिटन, याचा दाखला जेव्हा आपण ऐकतो. 3 जण होते आणि माणूस तिथं घायाळ होऊन पडला होता डोंगरामध्ये. तो जरा दुर्मिळ असा रस्ता होता. त्या रस्त्याला जास्त वाहतूक नव्हती. पण 2 जण जे त्याच्या धर्माचे होते त्यांनी अंग काढलं. त्यांना सवडलं होतं. कारण त्यांना दुसरी बिझी कामं होती, जास्त महत्वाची अशी कामं होती. तिसरा जो त्याच्या धर्माचा नव्हता तो त्याच्याकडे जातो आणि त्याने प्रश्न असा विचारला. पहिल्या दोघांनी प्रश्न असा विचारला असेल की त्याला मदत करायला मी जाऊन मला त्याच्यातून काय मिळणार आहे. हा प्रश्न पहिल्या दोघांनी विचारला असेल माझ्यासारखा. याच्यातून मला काय मिळणार. आज मेलरॉयने मला इथे बोलावलं, याच्यातून मला काय मिळणार आहे. पण तिसरा जो होता, जो धार्मिक नव्हता किंवा तो परधर्मीय होता, दुसऱ्या धर्माचा होता किंवा धर्म पाळत होता का मला माहित नाही, परंतु खरा धार्मिक माणूस तो निघाला असं प्रभू ख्रिस्त सांगतात. तो थांबला. तो पण महत्वाच्या कामासाठी चालला होता घोड्यावर, त्यावेळेचं साधन. तो थांबला आणि त्याने प्रश्न असा विचारला, त्या दोघांसारखा नाही विचारला. त्याने असा विचारला, त्या माणसाला मी मदत केली नाही तर त्याचं काय होईल. पहिल्या दोघांनी मदत करायला गेलो तर माझं काय होईल, असा स्वार्थीपणाचा प्रश्न विचारला. पण त्या तिसऱ्या माणसाने त्याला जर मदत मी केली नाही तर त्याचं काय होईल. निश्चित मेला असतं, 100% मेला असतं. असं चित्र आपल्या पुढे सर्व लोक मांडतो. आणि तो बिझी होता तरी त्याने दुसऱ्याला इन्व्हॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये. त्याच्या परीने मी तुम्हाला सांगतो, कधी कधी माणसाला स्पर्श केल्याने माणूस एकदम खड उभा राहतो. आपण हे मानत नाही, हे आपल्याला पटत नाही कधी कधी. पण आजचं जर का मानसशास्त्र बघितलं ते खरं आहे. कधी कधी एखाद्या गरीब माणसाला तुम्ही काही मदत करू शकत नसाल, अरे पण नुसती मदत नाही केली, पण त्याच्या तोंडावर तरी बघ ना, त्याच्या डोळ्यात बघ, त्याच्या गालावर हात फिरव. तेवढं तरी पुरेस आहे त्याला. प्रभू ख्रिस्ताने काय मिठाई नाही वाटली सगळ्यांना. पण प्रभू ख्रिस्ताने त्या माणसांना बघितलं. मग तो बहिरा असो, आंधळा असो, लंगडा असो, पांगळा असो, इवन मेलेला असो, मेलेल्या माणसाला सुद्धा त्याने उठ. ही किमया स्पर्शाची किमया, माणसाने माणसाला बघण्याची किमया. कधी कधी कुटुंबामध्ये आम्ही एकमेकांना बोलायला आम्हाला सवड नाही. आज ही परिस्थिती झाली. किती माणसं इकडे तिकडे फिरत असतात. ते काय आपलं काय सोनं घ्यायला नाही आले.
त्याच्यावर बघण्याची तरी आपल्याकडे कुवत आहे. आणि म्हणून शंभरोनी स्वतः काय करायचं ते करतो आणि दुसऱ्यांची मदत पण घेतो, कारण त्याला बरं केलं पाहिजे, त्याचा जीव वाचवला पाहिजे. आणि काय सांगून जातो की करा, काय खर्च होईल तुम्ही देईन, मला सांगा तुम्ही काय झालाय खर्च, मी तुम्हाला देईन, कारण मी परत येणार आहे. आणि बायबलचा अभ्यास करणारे सांगतात हा शंभरोनी दुसरा तिसरा कोणी नाही, हा प्रभू ख्रिस्त. तो आला, त्याने लोकांची दुखणी बरी केली, पण तेवढंच नाही, तो येणार आहे परत, ठाकठीक आहे का नाही बघायला, आणि मग शाश्वत जीवन आपल्यासाठी. कोणी सांगेल माझा याच्यावर विश्वास नाही, त्याला काही कोणी काय करू शकत नाही, देव पण काय करू शकणार. एखाद्याने तसंच जर सांगायला घेतलं माझा याच्यावर विश्वासच नाही, तर मग देव सुद्धा काही करू शकत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही केलं ते त्याला विश्वास दिसला म्हणून त्याने केलं. सगळ्यांसाठी तो करायला तयार होता, पण काहींच्या मध्ये विश्वास नव्हता. आणि म्हणून ही दोन केळी, दोन्यामधलं मी सांगितल्याप्रमाणे साक्रामेंटात रोजचं प्रभूचं येणं आणि 24 तास आणि 365 दिवस तिथं आजूबाजू आमच्यासाठी. हा आगमन काळ. म्हणून हे तुम्ही ऐकलं असेल की पहिले जर 4 रविवार असतील आगमन काळाचे, तर त्याच्यातले 3 रविवार आपलं लक्ष विशेष करून केंद्रित असते त्याच्या दुसऱ्या येण्यावर. पण आम्ही मात्र फक्त पहिलं साजरा करण्यासाठी फार उत्सुक झालेलो असतो. त्याच्यात काही रॉंग नाही, चुकीचं नाही ते, परंतु सगळं लक्ष फक्त ख्रिसमस साजरा करण्यासाठी, त्याचा बर्थडे जणू काही साजरा करण्यासाठी. मग मोठमोठे कार्यक्रम झाले पाहिजे, खाणं पिणं झालं पाहिजे. अरे पण तो येणार आहे त्याचं काय तयारी आहे का? आणि देवाची शब्द आहे ते, माणसाचे नाही. आणि देवाचा शब्द जसं बोलतो तसं होते, हे बायबलच्या पहिल्या पानावर आपण वाचतो, उत्पत्तीच्या पुस्तकात. देव बोलला आणि तसं झालं, देव बोलतो आणि तसं होते आणि तसं होणारच. आणि म्हणून ही जी उपासना आहे, म्हणून त्या उपासनेमध्ये आपण फक्त ख्रिसमसची म्हणजे देव एकदा येऊन गेला त्याचीच फक्त आठवण करीत नाही, ती करायची, पण त्याच्यामध्ये आपण काय शोधायचं की काय सांगून गेलाय, काय सांगून गेलाय. कारण तो परत येणार आहे असं सांगितलं मी तुम्हाला कोड करून. आणि म्हणून उपासनेमध्ये पहिले 3 आठवडे, आता ह्याच्यामध्ये तुम्ही सेपरेशन करू नका, पहिलं येणं आणि शेवटचं येणं याच्यामध्ये काही सेपरेशन काहीच नाही, ते ख्रिस्ताचंच आहे. जो ख्रिस्त मरियेच्या पोटी जन्माला आला, कोणती पिलाताच्या अंधाखाली दुःख भोगलं, मरण पावला, निवृत्तीत झाला, स्वर्गात चढला, पित्याच्या उजवीकडे बसला आहे आपला देवजोबा. आपली श्रद्धा रोज किंवा आपण रोजरीच्या वेळेला तर कुटुंबात बोलत असतो देवजोबा, आणि मग रविवारची आपण ती लांब असते ती बोलतो, आणि ईस्टरच्या काळामध्ये प्रसिद्धांचा विश्वास अंगीकार बोलतो. ही श्रद्धा आपली. त्याच्याप्रमाणे आपण मग आपलं जीवन जगतो का असा प्रश्न विचारायचा असतो. आणि म्हणून मी सांगितलं सुरुवातीला, मग त्याचा माझ्या उपासनेशी कसा संबंध असतो. तर हे जे 2 भाग मी सांगितले किंवा 3 ख्रिस्ताची 3 येणी, ही आपण आगमन काळामध्ये साजरी करीत असतो. आता गेल्या रविवारचं नुसतं एक उदाहरण म्हणून मी वाचन देतो, मला जास्त वेळ नाही घ्यायचा, मला दिलेला टाईम मी पाळणार. दुपारी
एका देवळामध्ये जाऊन एका बाईचं फ्युनरल मी करणार आहे. पण मित्रांनो, हे जे मी सांगितलं जे वाचन होतं गेल्या रविवारचं शुभवर्तमान, तर ते शुभवर्तमान मला ते मिळेल नुसतं वाचन ग्रंथामधून गेल्या रविवारचं वाचन. त्याच्यामध्ये चंद्र खाली पडेल, सूर्य खाली पडेल, त्याच्यामध्ये तारे गळतील, त्याच्यामध्ये आपण विचार करतो ह्याचं ना माझ्या रोजच्या जीवनाचा काय संबंध आहे. तुम्ही मला ते दाखवून देणार आहे काय संबंध आहे ना कसं आपण समजून घ्यायचं. कारण आपण लगेच शरम आणतो. हे त्यावेळी चाललं. आता आम्ही जरा मॉडर्न झालो. आता आम्ही शिकले सवरलेले. आम्ही सायन्सचा अभ्यास केला आहे, आम्ही याचा अभ्यास केला आहे, आम्ही त्याचा अभ्यास केला आहे. आता हे आम्हाला फकडकथा नको या. मत्ते लिखित शुभवर्तमान प्रभूच्या स्वागतासाठी तयार आहे. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, नोहाच्या काळात जी परिस्थिती होती तीच मानवपुत्राच्या आगमन काळाच्या वेळी असेल. त्या काळी महापूर येण्या अगोदर म्हणजे नोहा गलबतावर चढला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करीत होते आणि लग्न लावून देत होते. महापूर येऊन ते सगळे वाहून जाईपर्यंत त्यांना काही कळले नाही. मानवपुत्राचे आगमन असेच होईल. शेतात दोघे असतील, त्याच्यातील एकाला घेतले जाईल आणि दुसरा मागे ठेवला जाईल. दोघेही जातावर दळत असतील, त्यातील एकाला काढून घेतले जाईल आणि दुसरी मागे ठेवली जाईल. तेव्हा दक्ष राहा, कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येणार आहे हे तुम्हाला माहीत नाही. एवढे मात्र लक्षात ठेवा की चोर रात्री कोणत्या वेळी येणार आहे हे जर घर मालकाला अगोदर कळले तर तो लक्ष ठेवील आणि आपले घर फोडू देणार नाही. तेव्हा तुम्ही देखील तयारीत राहा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा वेळी मानवपुत्र येईल. घाबरले का? भीती वाटते ना ऐकताना असं. पण मित्रांनो, भीतीवर मात करण्यासाठी हे सांगितलेलं आहे. आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाही सांगितलंय. ख्रिस्त काय घाबरायला नाही आला आपल्याला. भीतीसाठी देवाकडे येऊन, भीतीमुळे देवाकडे येऊन, प्रेमामुळे या. त्याची प्रीती ही फार महत्वाची. आणि म्हणून आपण कसं ऐकायचं आणि कसं समजून घ्यायचं. आता काही लोक लगेच बोलतात, शेरा मारतात, ते माझ्यासाठी नाही. ते असं काय होणार नाही. हे जग असं काय निर्माण झालं आणि जग असं काय संपणार नाही. आणि सगळं बाजूला करतात. तिला मदत करा, कोणीतरी तिला मदत करा, तिला माहीत नाही कसं बंद करायचं. सायलेंट वर व्हेरी गुड. तर तुमच्या हातात ठेवा. म्हणजे इमर्जन्सी तातडीचा असला फोन कॉल तुम्हाला ते पाहिजे म्हणून तो कदाचित आवाज नाही येणार, पण तुमच्या हातात थोडंसं वाजेल. तर मी काय सांगतो की आपण शेरा मारतो आणि समजत नाही म्हणून ते खरं नाही असा आपण निष्कर्ष काढतो. हे चुकीचं आहे. काय सांगायचं आहे प्रभूला? पहिली गोष्ट, प्रभू येशूला भीती दाखवायची नाही आपल्याला. पण त्यावेळी सर्वसाधारण हे त्याच्या दुसऱ्या अवतरण्याचं, आगमनाचं हे चिन्ह आहे.
बायबल म्हणजे इतिहासाचं पुस्तक नाही, भूगोलाचं पुस्तक नाही, सायन्सचं पुस्तक नाही, मॅथमॅटिक्सचं पुस्तक नाही. तेव्हा तेच ते शोधायला जाऊ नका. ते देवाचा संदेश घेऊन आलेलं बायबल असतं, त्याला बायबल म्हणतात. काय सांगतो देव हे समजून घ्यायचं. आता आपण चर्चा करायला लागतो, मग आर्ग्युमेंट सुरू होतात. हा सांगतो तसं, तो सांगतो तसं, असं करू नका. बायबल हा देवाचा शब्द, देवाचा संदेश. आदाम आणि एवा, मला काही जण विचारतात साहेब आदाम आणि एवा मग त्यांना कोण झालं? मग मी सांगितलं काहीन आणि आबेल. मग त्यांना कोण, मग त्यांची लग्न कोणाबरोबर झाली? आणि त्या व्यक्तीला हे दीडशाणे असतात माझ्यासारखे, त्यांना एवढं बरं वाटते की देवाला पकडलं, देवाला कळत नाही. अरे त्याच्यासाठी नाही बायबल आहे. वंशावळी वगैरे सांगण्यासाठी नाही. ते संदेश क्लिअर आहे. शून्यापासून देवाने सगळं निर्मित केलं, हा पहिला संदेश. ते कुठल्या उदाहरणाने आपल्याला सांगितलेलं आहे? काही लोक एबेने आदामाला वाद पडतो म्हणून ही स्त्री आहे ना ही वाईट. अरे कुठून काढला निष्कर्ष? ती एक त्यावेळची पटवून देण्याची पद्धत होती. आज फादरांनी, माझ्यासारख्या बिशपांनी हे नीट समजावून लोकांना सांगितलं पाहिजे की याच्यात काय संदेश आहे. तर हा जो आपण बायबलचा आपल्या शुभवर्तमानाचा उतारा ऐकला नव्हता, जे आज शुभवर्तमान गेल्या रविवारचं होतं तसंच आता दुसऱ्या रविवारी, ते आपण कसं समजून घेतलं पाहिजे. ह्याच्याशी आणि माझ्या जीवनाशी संबंध आहे माझ्या प्रिय मित्रांनो. माझ्या जीवनाला, माझ्या परिस्थितीला धरून येशू ख्रिस्त बोलत आहेत की तुम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना विसर पडू देऊ नका की तो येणार आहे. आम्ही विसरायला गेलो, क्षणात विसरतो आम्ही. कधी कधी मी टेस्ट घेतो माझ्या स्वतःची सुद्धा. जेव्हा मी मिसा करतो तेव्हा आजचं पहिलं वाचन काय मला लगेच विसर पडतो. मी काहींना विचारतो, त्यांना पण विसर पडतो. म्हणजे 1 मिनिटा अगोदर वाचलेलं मला आठवत नाही. म्हणून आम्हाला आगमन काळ हा एक राहिला पाहिजे उपासनेमध्ये, आठवण करून देण्यासाठी की सगळं इथेच नाही, त्याच्या पलीकडे आहे काहीतरी. आणि म्हणून मी ते लिहून ठेवलेलं आहे. हे जे सत्य आपल्याला आगमन काळ सांगते की प्रभू एकदा आला, अत्यंत गरीब अशा दारिद्र्यामध्ये तो जन्माला, गव्हाणी जागा नव्हती. पण आता मात्र वेळ काळ कोणाला माहित नाही आणि ते गणित तुम्ही करीत बसू नका. ते देवाला त्याची चिंता आहे. तुम्ही चांगलं जीवन कसं जगायचं हे बघा, फसवू नका कोणाला, प्रामाणिक जीवन जगा, सत्कार्य करा, सदाचरणाने वागा. हे सगळं मला सांगितलं, तुम्हाला सांगितलं. पण आम्हाला प्रश्न पडले आहेत, तो स्वर्गात जाईल का, ती स्वर्गात जाईल का, ती नरकात, तुला काय पडलं? आम्हाला काय ते देव बघेल, ते देवाचं काम आहे. कशाला न्याय निवाडा करायला आपण निघतो एवढ्या उत्सुकतेने? आणि म्हणून हे जे सत्य आहे की तो येणार आहे, काळ वेळ माहीत नाही पण निश्चित येणार आहे. कारण हे सत्य माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं पाहिजे. कारण मी विसरतो आणि म्हणून उपासनेमध्ये मला आठवण करून दिली जाते की हे सगळं डाम लावून एक दिवस संपणार आहे. तर अशा प्रकारे हे जे प्रश्न आहेत, आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू हा प्रभू येशू ख्रिस्त असायला पाहिजे.
मी जे काही करतो, मग मी ऑफिसला जात असतो, मी अभ्यास करत असतो, मी घरकाम करत असतो, मी लग्नामध्ये नाचत असतो म्हणा किंवा जेवत खावत असतो म्हणा, पण ख्रिस्ताला मात्र विसरू नका. तो तुमच्या आणि माझ्या जीवनाचं केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून हा जो देवशब्द आहे हा सुद्धा ख्रिस्त सभेने माझ्या भल्यासाठी 3 वर्षामध्ये रचना केलेली आहे त्याची, जेणेकरून जी व्यक्ती रोजची वाचनं ऐकते ती व्यक्ती संपूर्ण बायबल जणू काही 3 वर्षामध्ये कानावरून त्या व्यक्तीचं जात असते. मग कसं विसरणार मी? विसर पडायला मला वेळच नाही. आणि त्यामुळे मग आपण जे संत सांगतो, मी पण त्याच्यातलं होऊ शकतो, तुम्ही पण त्याच्यातले होऊ शकतात. पण ते कसे संत झाले? तर त्यांनी विसर पडू दिला नाही. रोजचं जीवन जगत असताना त्यांनी ख्रिस्ताला त्याचा शब्द ऐकून केंद्रबिंदू म्हणून आपल्या समोर नेहमी ठेवला. म्हणून 3 वर्ष अ, ब, क किंवा 1, 2, 3 यंदाचं आपलं हे 3रं वर्ष आपण सांगतो. कारण 2 वर्ष झाली आपण जी वाचना ऐकत आहोत. उदाहरणार्थ संत मत्तई हे 1ल्या वर्षात आहे, संत मार्क 2ऱ्या वर्षात, आता जे वर्ष संपलं उपासनेचं त्याचं, आणि आता संत लूक हे 3ऱ्या वर्षात. आणि योहान त्याचं ईस्टर वगैरे अजून मधून त्याची वाचना येतच असते. असे 4 शुभवर्तमान आहेत. आणि म्हणून जगात त्याचे स्वागत करण्यासाठी आपण जर सज्ज असायला पाहिजे. तर सज्ज म्हणजे नुसती थोडीशी येथे यायचं आणि आठवण करायची एवढंच नाही, तर त्याचा शब्द काय आहे, काय सांगत आहे. बऱ्याचशा वेळेला आपण त्याचं ऐकायला कोणी नाही अशासारखी परिस्थिती आज निर्माण झाली दिसते. आणि म्हणून जीवनाचा मग शेवट काय? जीवन फक्त ह्या पृथ्वी तलापूर्वीच पुरताच मर्यादित आहे का? हे दिसणारं जगच खरं वास्तव आहे का? काही लोकांना वाटतं की ह्याच्या पलीकडे काय नाही. मग न्यायाचं काय? आणि मला आवडो नावडो न्याय कोणा? कारण तो आता वैभवाने राजासनावर बसून येणार. आणि मग तो आवाज वगैरे, चंद्र खाली पडतील, हे सगळं म्हणजे जसा कवी असतो कवी, आणि कवी त्याच्या कल्पना एका प्रकारे प्रकट करत असतो, पण त्या कवीला काहीतरी सांगायचं असते. पण आमचा कवी परमेश्वर हा निरनिराळ्या प्रकारे आम्हाला पटवून सांगण्यासाठी ही उपासना आमच्या पुढे मांडत असतो. पण जवळजवळ 12 वाजले ना. तर मला वाटतं की आपण जरा वेळेला धरून वागू. तुम्हाला पण तुमच्या जी कर्तव्य आहेत, मला पण माझी कर्तव्य आहेत. आपण 12:15 विचारतो. तर आता मला एक गोष्ट आवडते की जर काही लोकांना एक प्रश्न पडले असतील आणि ते जर तुम्ही विचारले असते तर मला फार बरं वाटलं असतं. सगळी उत्तरं मी देऊ शकेल की नाही मी हवी देऊ शकत नाही त्याची. मी पण तुमच्यासारखा शिकणाराच माणूस. देवाच्या राज्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. ते मरेपर्यंत माणूस हिमनगासारखं एवढंच समजून घेऊ शकतो. पण तुम्ही असे येत असतात आणि वेळ देत असतात, आणि याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. जीवनावर थोडंसं तरी चिंतन झालं पाहिजे. मी कुठे आहे, नक्की काय माझ्या जीवनाचा अर्थ, कशाला मी ख्रिस्ती आहे, कसा मी ख्रिस्ती असू शकतो वगैरे, हे सगळं आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मला मिलरॉय तुझे आणि तुझे बरोबर जे सगळे काम करतात त्यांचं अभिनंदन करायचं आहे की मला सगळ्याच वेळेला येता आलं नाही. आता थोड्याशा जबाबदाऱ्या माझ्या कमी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी असा येऊ शकतो. आणि मी काय आजच येऊन जाणार नाही आणि परत येणार नाही असं नाही. देवाने मला शक्ती दिली,
थोडंसं आयुष्य दिलं, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि मला वाटतं की तुमचं जीवन, ख्रिस्ती जीवन किती देवाला प्रिय जीवन आहे. परमेश्वराला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. परमेश्वर तुम्हाला काही सोडून देत नसतो. तो कधी गैरहजर नाही माझ्या जीवनामध्ये, पण मीच माझ्या जीवनाबद्दल गैरहजर असतो. आणि म्हणून मित्रांनो, हे करीत राहा. समजून घेतलं का मग आम्हाला खरी चव, खरी गोडी त्या उपासनेत काय आहे ते कळायला लागतं. आता आपण मिसाला तयारी करू आणि मिसा करण्यासाठी थोडा वेळ, मला 5 मिनिटं अनाउन्स what is the program further.